आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, तीही 134वी। आज चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीवरती अभिवादनासाठी मोठी गर्दी दिसते। बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आजचा दिवस समता दिन आणि ज्ञान दिन म्हणून देखील ओळखला जातो, कारण बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य समानता, बंधुता आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित केलेलं आहे। तर आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जनसागर जो आहे तो मुंबईच्या दिशेने लोटलेला आहे। चैत्यभूमीवरती सुद्धा या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे स्वतः उपस्थित आहे। गिरीश, आपण बघतोय चैत्यभूमीवर रात्रीपासूनच गर्दी होण्यास सुरुवात खरं तर होत असते। सध्याची त्या ठिकाणची काय अपडेट सविस्तर? नक्कीच बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमी परिसरात आंबेडकरी अनुयायी आहेत ते येत असतात। सध्या या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी आहेत ते यायला सुरुवात झाली आहे। काल रात्रीपासूनच या ठिकाणी आंबेडकर अनुयायी आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आता राजकीय नेते देखील या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी यायला सुरुवात झालेली आहे। शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत त्या काही वेळापूर्वीच या ठिकाणी चैत्यभूमी परिसरात दाखल झालेल्या आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याशिवाय राज्यपाल देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। राज्यपालांचं भाषण देखील या ठिकाणी होणार आहे। सद्यस्थितीत आपण बघतोय की संपूर्ण परिसर हा कडेकोट असा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। तसंच देशभरातून जे आंबेडकरी अनुयायी येत असतात त्यांना कोणतेही समस्या किंवा कोणतेही प्रॉब्लेम न यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्यरित्या अशी संपूर्ण खबरदारी आहे ती घेण्यात आलेली आहे। तसंच आपण बघतोय की सध्या या ठिकाणची संपूर्ण जो परिसर आहे तो पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट अशा पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलेला आहे। थोड्या वेळातच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील येतील। आंबेडकरी अनुयायांना अभिवादन करण्यासाठी एक वेगळी रांग आहे ती पालिकेकडून करण्यात आलेली आहे। वेगळी व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर VIP जे राजकीय नेते असतील त्यांच्यासाठी एक वेगळी रांग आहे, त्यांच्यासाठी एक वेगळी प्रकारची सोय या ठिकाणी ही करण्यात आलेली आहे। आताच्या घडीला आपण हे बघतोय की या ठिकाणी पालिकेकडून तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। वेगवेगळे छायाचित्रांचं प्रदर्शन आहे ते देखील या ठिकाणी या परिसरात भरवण्यात आलेलं आहे। संपूर्ण सजावट आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की आता हे आंबेडकरी अनुयायी आहेत ते यायला हळूहळू सुरुवात झालेली आहे। काल रात्रीपासूनच या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी आहेत ते यायला सुरुवात झाली। आपण ही चित्र बघतोय की सुप्रिया सुळे आहेत त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करतानाचे आपण ही चित्र आपण पाहतोय। या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संगीताचा देखील कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आपण हे संपूर्ण जर या परिसर जर पाहिला तर राज्यपालांचं भाषण आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी जी देखील तयारी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। वेगवेगळे नेते देखील या ठिकाणी येतील। सत्ताधारी, विरोधी पक्ष सर्वच नेते या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतील आणि या ठिकाणी तयारी आहे ती पालिका प्रशासनाने केलेली आहे। सुप्रिया सुळे आलेल्या आहेत। काही वेळाने अनेक नेते या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतील। तर दुसरीकडे काल रात्रीपासूनच आंबेडकरी अनुयायी आहेत ते या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। एक जनसागर आहे तो चैत्यभूमी परिसरात उसळलेला आहे। काही वेळानंतर या ठिकाणी चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी देखील केली जाते, ते देखील होईल थोड्या वेळातच। सध्या सर्व अनुयायी आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या चैत्यभूमी परिसरात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितच धन्यवाद गिरीश, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।